हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पोलीस एन्काउंटर करतात, पण तो एन्काउंटर खरा की खोटा, कारण ऑर्डर देणारे कोण असतात ते कधीच सापडत नाही, जसं अक्षय शिंदेच्या बाबतीत झालं। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं, मात्र आदेश देणारा कोण होता अजून कळलं नाही। उद्धव ठाकरेंचा एन्काउंटरवरून सवाल। मुंबई आणि पुण्यात सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा मनसेकडून विरोध। सरकारचा GR जाळून तर GRची प्रत फाडत मनसैनिकांची निर्णयाविरोधात घोषणाबाजी। अभ्यासक्रमातील हिंदीला विरोध केल्यानं राज ठाकरेंविरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार। बीडच्या सनगावात ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून महिला वकिलाला बेदम मारहाण। सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा, आरोपी मात्र मोकाटच। महिला आयोगाच्या सदस्याने घेतली महिलेची भेट। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी। आतापर्यंत 37 संशयितांना पोलिसांकडून अटक। बिडवलकर हत्या प्रकरण वैभव नाईकांना 2 वर्षांपूर्वी कळलं, मग तेव्हा का आवाज उठवला नाही? निलेश राणेंचा सवाल। दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा वादात। फुले चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण समाजाने घेतलेल्या आक्षेपावर टीका करताना केलेल्या विधानानं वादंग। आक्षेपार्ह विधानानं नव्या वादाला तोंड। साखरपुड्यात होणाऱ्या पत्नीनं प्रियकराला मारली मिठी। घटनेनंतर तरुणी ब्लॅकमेल करत असल्यानं नाशिकमधील आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या। सोन्याच्या दरानं पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला। 700 रुपयांची वाढ झाल्यानं सोनं पोहोचलं 98,000 वर, तर चांदीनं ओलांडला 1 लाखांचा टप्पा।